अरिबाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सकाळी 10 ते 4 या वेळेत आयोजन महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्ष रेखा शर्मा यांची उपस्थितीत भारतीय स्त्री शक्तीचा राष्ट्रीय प्रमुख माधुरी साकळकर यांच्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे। सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 3000 महिलांचे आदिशक्ती महिला संमेलन रविवार दिनांक 17 डिसेंबर रोजी अरिबाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर होत आहे। महिलांनी एकत्रित येऊन विचार करावा, मातृशक्तीचा आदर करत एक विचाराने काम करता यावे, यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजिका गायत्री सुमंत, देवयानी देशमुख, अश्विनी चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली। आताच्या स्त्रिया, आधुनिक स्त्रिया या काळातल्या जर आपण बघितल्या तर आज त्या शिक्षिका म्हणून काम करतात, उद्योजिका म्हणून काम करतात, संशोधक, डॉक्टर, नगरसेवक किंवा राजकारणामध्ये अशा विविध ठिकाणी त्या काम करतात। अगदी संरक्षणाचं सुद्धा काम त्या जबाबदारीने पार पडतात आणि हे सगळं काम करत असताना त्यांना स्वतःचं कुटुंब तर सांभाळावं लागतंच, कारण कोणतीही स्त्री सर्वात प्रथम गृहिणी असते। ती स्वतःचं कुटुंब सांभाळते, ती कणा असते या कुटुंबाचा। आपल्या मुलांवरती संस्कार चांगले व्हायला पाहिजेत, घरातल्या वृद्धांना नीट सांभाळलं गेलं पाहिजे, कुटुंबाला वरती आणलं पाहिजे, ते विस्कळीत होता कामा नये ही तिची भावना असते। आणि त्याचबरोबर तिला करिअर पण करायचं असतं, तिला बाहेरही पडावं लागतं। बाहेर पडल्यावरती त्या स्त्रीला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं। येणं जाणं असेल, मुलांच्या शाळा असतील, डे केअर असेल किंवा उशिरा घरी परत यावं लागत असेल, त्यावेळेला संरक्षणाची जबाबदारी तिच्यावरती येऊन पडते। अशा अनंत अडचणी प्रत्येक स्त्रीला, मग ती अगदी झाडू मारणारी असो नाहीतर उच्च कोटीची कुठली तरी उच्च स्तरावरती काम करणारी महिला असो, प्रत्येकीच्या वेगवेगळ्या अडचणी आहेत आणि या अडचणींची देवघेव व्हावी। जशा मला अडचणी आहेत तशा इतरांना पण अडचणी आहेत आणि मग त्या अडचणी पार करण्यासाठी एकमेकींनी काय केलंय याचा संवाद व्हावा। या संवादामधून प्रत्येकीला काहीतरी मिळावं, त्यातून निघावं, म्हणून सहसंवादाचा कार्यक्रम पण याच्यामध्ये आपण ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर मार्गदर्शन मिळावं, योग्य दिशेने आपण कसं जायला पाहिजे याचं मार्गदर्शन मिळावं, म्हणून आपण 2 व्याख्यानं या संमेलनामध्ये आयोजित केली। सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत 2 सत्रामध्ये संमेलन होईल। राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून भारतीय स्त्री शक्ती राष्ट्रीय संघटन प्रमुख माधुरी साकळकर यांचे स्त्री सशक्त समाज या विषयावर व्याख्यान होणार आहे। यानंतर महिलांची वर्तमान परिस्थिती, समस्या आणि समाधान या विषयावर गटचर्चा होईल। संस्कृत भरतीच्या कोल्हापूर विभाग प्रमुख स्वाती देशपांडे यांच्या व्याख्यानाने संमेलनाचा समारोप होईल। विकसनशील देशात स्त्रीचे स्थान या विषयावर त्यांचे मार्गदर्शन होईल, अशी माहिती देण्यात आली आहे। या पत्रकार परिषदेस संयोजिका गायत्री सुमंत, सहसंयोजिका देवयानी देशमुख, संयोजिका सोलापूर जिल्हा अश्विनी चव्हाण, सहसंयोजिका गौरीताई आंबडेकर, अपर्णा महाशब्दे, मंजुषा मुडके यांची उपस्थिती होती। वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋत्विज वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पौरोहित्य करण्याकरिता आजच संपर्क साधा। मंत्र, तंत्र, यंत्रशास्त्र, दश महाविद्या, देवता, तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय, राशी रत्न, नवग्रह उपासना, राशीनुसार देवी स्तोत्र, नक्षत्रावरून विशेष दैवी वृक्ष वनस्पती उपासना, बीज मंत्र, उद्धारक मंत्र, उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा बाधांवर दैवी उपाय व मार्गदर्शन, रुद्राक्ष धारण पद्धती, विद्यार्थ्यांना विद्या, बुद्धी, मेधा, प्रज्ञा, कीर्ती, यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन, अखंडित महालक्ष्मी कृपा, लक्ष्मी स्थिर प्राप्ती, व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय, वास्तु संख्या, ज्योतिष शास्त्र, मंत्र, ध्यान, उपासना, व्रत शास्त्र, अनुष्ठान शास्त्र, शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन, गृह क्लेश, शत्रुपीडा, कलह निवारणार्थ विशेष उपासना, शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना, सर्व कार्यसिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा, विवाह, गृहारंभ, वास्तु शांती, भूमिपूजन, नवग्रह पूजन, जनन शांती, उदक शांती, ओम हवन, यज्ञयाग,
जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल. वास्तु दोषावर विना तोडफोड दैवी मंत्र उपाय. पौरोहित्य क्षेत्रातील 5वी पिढी. संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू निवास 1859 दत्तनगर श्री मार्कंडेय रुग्णालय मागे न्यू पाचापेठ सोलापूर. मोबाईल नंबर 9921 140 999.